आता बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये उमेदवारी माघारीवरून वाद निर्माण झालेला आहे। अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरेंच्या उमेदवारीवरून हा वाद उफाळून आलाय। तर शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरेंचा अर्ज मागे घेतलाय, तर मी अर्ज मागे घेतलेला नाही असं दत्तात्रय पानसरे म्हणतात। माझा अर्ज अवैध केल्यास आत्महत्या करेन अशी धमकी सुद्धा पानसरे यांनी दिली आहे। तर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर पानसरेंनी अक्षरशः ठिय्या मांडलेला आहे। नेमका घोळ काय झाला याची अधिकाऱ्यांकडून तपासणी सुद्धा सुरू असून पानसरेंचा अर्ज बाद झाल्यास तनपुरेंची बिनविरोध निवड होणार आहे। तर आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमर, नक्की हा सगळा घोळ काय आहे आणि सध्या आता तिथे काय परिस्थिती आहे? नक्कीच नेहा, अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी हा मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। अपक्ष उमेदवार तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्तात्रय पानसरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता त्यांच्या विरोधात तनपुरे समर्थक देखील आक्रमक झालेले आहे। कुठेतरी त्यामुळे आता जे आहे तर ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण जे आहे तर ते निर्माण झालेलं आहे। खरं तर दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाची माघार त्यांचे सूचक शहाबाज सय्यद यांनी घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद जो आहे तर तो निर्माण झालेला आहे। मात्र आपण कोणालाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अधिकृत केले नसल्याचा दावा पानसरे यांनी केलेला आहे। तसेच आपला उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देखील आता पानसरे यांनी दिलेला आहे। कुठेतरी शहाबाज सय्यद यांच्याकडे दत्तात्रय पानसरे यांनी दिलेले प्राधिकृत पत्र असल्याचं बोललं जात असून त्या पत्रावरील स्वाक्षरी पानसरे यांचीच आहे का याबाबत आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। संबंधित कागदपत्रांची छाननी करून वस्तुस्थिती जाणून घेण्याची प्रक्रिया आता सुरू असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। या घडामोडीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असून निवडणूक प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाची बारकाईने तपासणीही केली जात आहे आणि आता त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या निर्णयावर विधान परिषद निवडणुकीचं पुढील चित्र अवलंबून राहणार आहे। स्नेहा, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। उमर, आपण पाहतोय पानसरे यांचा अर्ज जर बाद झाला तर अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे यांची निवड जी आहे ती बिनविरोध होणार आहे। मात्र आपण कुठल्याही प्रकारचा अर्ज मागे घेतला नाही असं दत्तात्रय पानसरे यांचं म्हणणं आहे।